ही झाडावर कसा असतो माहितीये का? कसा असतो सांग बघू. हे जर लगीन झालेलं सागर बर आणि हे जर लगीन असं झालं की लहान असताना पाण्याला बाशिंग बांधून लगीन झालेलं शाबाश बांधरा. आणि ह्यो 22 वर्षाचा घोडा झाला 22 वर्षाचा आता 60 वर्षाचा आहे बरं का? हे नाही एज कमी आहे माझी आता सध्या. पाक पांढरी झाली ती रोज कळायला होतं. नाही नाही चेक करून बघ. चेक काय करायचं आम्ही रोज तुझ्या सांगत नाही. अरे मी अजिबात काय करत नाही. गड्याचं पाण्याला बाशिंग बांधून लगीन झालेला गडी 22 वयाचा झाल्यावर त्याच्या आई वडिलांना सांगितलं लगीन झाले. बायको बाई कुठल्या गावात असत्या? मला कुठं माहित आहे माझं लगीन झाले म्हणून. अरे पण आम्हाला माहिती की आम्ही केले या. तुम्ही केलाय होय? होय होय. मी तेव्हा लहान असेल रे. मग बायको माझी कुठं आहे? बायको असेल की त्या पलीकडल्या गावात. सासरवाडीत हायवे. गड्याने विचार केला आता सासरवाडला जायला पाहिजे. बरोबर आहे. बघा किती शाना जावा यो. पहिलं एसट्या नव्हत्या चालत जायला लागत होतो बाबा. गड्याने ठराव केला उद्या जाणार बायकोला भेटायला सासरवाडीला. अरे जाणार पाया चप्पल नाही अंगावर चांगली कपडे नाही ती. बरोबर आहे. गडी कवा आंघोळी करत नव्हता. तोंडानं सांग तुझ्या तोंडानं सांग. काय करत नव्हता सोड. मग गड्यानंतर ठरवलं सासरवाडीला जायचं आहे. आता तुझ्या नादाला लागलोय म्हणताना कुठेतरी शॅम्पू लावायला लागलोय. अरे पाटील म्हणजे पाटलाला धरला असते. पाटलाकडनं एक नवीन फॅन घेतला गड्याने. पाटलाच नाव वाट घेऊ नको लागा. का तिला येड आहे. पाटील येडा असते. आता पैसे घेते. पाटील किती जरी येडी असली तर कानपाडात किती बी हाना फक्त पाटील म्हणा म्हणते. अरे येताना पैसे देते आणि जाताना मागून घेते. असा पाटील आहे ते पाटील नव्हती. मग पाटलासारख्याकडनं पॅन घेतला. आरेवाडी या पुजाऱ्यांना बघते बाबा रोज ताजा पैसा आहे. तुझं सांगायला जा माझं. आरेवाडी या पुजाऱ्यांकडनं गॉगल घेतला. शाबास. कारण रात आलेली होती. दिवस मावळला घ्यायला दिसायचं कमी येत होत. आणि दिंबाड्यासारख्याकडनं शर्ट घेतला. त्याला बोललो काय ते मला गाडीवर आणतं या. आपला राजनीचा सागराची शाहीर हा त्याला म्हणते खपोरी घेते या. त्या जोडीदाराकडने 150 रुपये खर्चाला घेतलं. देते ते मला ऑनलाईन मारतंय मागितल्या. काय लागा एकाकडनं बूट घेतलं एकाकडनं पॅन्ट एकाकडनं शर्ट आणि एकाकडनं बेल्ट. गॉगल काय लावलेला ना गडी चालला की सासरवाडीला. हे बघा सासरवाडीला चाललाय गडी. अरे बेल्ट मागून आणला. हे बघ बेल्ट आणला या हाय खबरला माझ्या आहे. शेवगडी सासरवाडीला चाललाय. बर आमच्यासारखं रोहित सारखे 4-5 मित्र गाठ पडलो. रोहित दादा काय बोलू नको. मुंबईचा वाघ आहे तो. अरे कातोबा बोल की. अरे कोणीकडे चाललाय सकाळ सकाळ? माझी बायको आणायला चाललोय मी. अरे ह्याला का बायको होती? बायको दुकानात भेटते काय? नाही हे बघा या सागरला बायको नाही. कितीला भेटते सांग त्याला. अरे दुकानात भेटत नाही. मग म्हणलाच की बायको नाही चाललोय. माळव्याच्या पेटत भेटत्या. मायाच्या पेटीत भेटत्या होय. म्हणजे तुला पाहिजे का एखादी? आणि सागरला बघा एक पोरगी मिळेल झाली त्याला. ते असाच फिरला तर चालते. आरवाडीचा पुजारी आहे म्हणजे भंडारा लावत. आता असाच म्हणजे भंडारा लावतच फिरला पाहिजे. हा बरोबर आहे. ती पुजारी आहे. बरं असू दे. तू बायकोकडे चाललायस म्हणली. होय. मग बायको तुझी किती पायाची आहे? बायको तुला काही चालू डोसक्यात हाणू का? अरे माळेवाच्या पेटीत भेटते म्हटलास ना. होय. म्हणताना म्हणले किती पायाची आहे? 2 पायाचे 2 हात आहे. ती नाक आहे डोळा आहे. हाय का नाही? होय. तो जाऊन बघितलायस का? आईला मी अजून बघून नाही रे. मग बिन बघायच्या आधी काय तू काय वहीक सांगायला काय ब्राह्मण लागला का पंचान करायचं? काय बोललो मी सर डायरेक्ट हेळवी आहे. रेकॉर्ड सगळं माझ्याकडे आहे. तर सासरवाडीला चाललाय? होय. लगा येडा खोड्या असं जायचं नसते सासरवाडीला. कसं जायचं? असा गेल्यावर लगा तुला 10 दिवस लागतील. मग कापड काढून जाऊ. वाटेने जाऊ. कापडे नव्हे वाटेने जाऊ नको. वाटेने गेलास तर गिरडी जाऊन बाजूचा प्रवास किती आता किती वेळ झाला या? 60 किलोमीटर आहे. किती आहे? 60-70 किलोमीटर असेल की. त्या सागरचा दम लगा जिल्हा 9 वाजल्यापासून भादरणा वाटले या. होय वाटले सो. किती अंतर आहे बघ. बरोबर आहे. रस्त्याने जाऊ नको. मधनं जा मधनं. हिथनं जाऊ का असं सरळ मधनं? हे या तारत पण या काट्यातनं जागी. ह्याच्यावर उडी घालू का? याच्यावर उडी नवर ह्याला अडकली का नाही पाहुणं कुत्री सोडते ती. मग मागले काय राहत नाही. पाहुणं कुत्री बी आहेत काय? ह्याला चावाय सोडा. मी काय येणार माणूस आहे सोडा. बाबा गड्यानं मित्राचं ऐकलं. बर मधली वाट सोडला आणि कसं सांगितलं थोडं एकदा माग एकदा लपत छपत जाईल म्हणजे सासरवाडी लगेच येत्या. काय शान आहे रे.
तुझं ऐकायला लागतील का घडियाला पटलं बरं का बरोबर आहे आईला असं केल्यावर सासरवाडी लगेच येते म्हणल्यावर घडी चालला की ऐकत सासरवाडीला छाती मोडल पुढे एकदा बघायचा मागे एकदा बघायचा पुढे एकदा बघायचा मागे एकदा बघायचा असा करत करत घडी सासरवाडीला चाललेला बरोबर आहे आणि तिथं एका मामाचा शाळू हुरड्याला आलेला बरोबर आहे. तो मामा बसलाय मग माझा मुंबई जोडीदार आहे आहे काय? टेंबाडी हा इथं हा त्या तिंबड्यासारखा शाळू हुरड्याला आलेला बर. आणि कोण तर चोर यायचं आणि रोज रातचं चोरून नेत होत बरोबर आहे बाबा रातचं रोज चोरून न्यायचं होय तिने ठरवलं आता कोण का असला पण चोर धरल्याशिवाय सुट्टी नाही आज त्याला सुट्टी नाही बरोबर आहे. 5-6 गडी शाळवातनं भोवतणी लपवून बसलेलं हे असलं जाडजूड गाडी आणि तुझ्यासारखा नवर देव मागे एकदा पुढे एकदा मागे एकदा पुढे एकदा गड्यान ध्यान ठेवलं लगा पुढे एकदा बघते लगा मागे एकदा बघते लगा चोर घावला बघ चोर घावला बघ आज ह्याला आज धरलं तर आजच धरायचं ना उद्या घावणार नाहीये सगळ्यांनी जाळं केलं गडी एवढा धरला बर अरे मारू नको हे लाव रट्टे लाव रट्टे लाव इकडे इकडे मग चोरी केलं नाही हराम कोणा तिकडे एकदा बघतोय इकडे एकदा बघतोय कोण आहे का नाही तुझ्या बाणे शाळावर बायको असते शाळू पास करून पुढे बायको आहे म्हणजे कुठल्या गावात आहे मग हितलं काय मोदीने रस्ता इथनं काढलाय तुला अरे बाबा तिकडे लांब पडती म्हणता जवळ ना चालूया हे लगा गरिबानं उगाच मार खाल्लं बरं का ही गावावरून घोळून टाकलेला आहे हे तर कॅलिन रेशन कार्ड सगळं गेलेलं आहे का म्हणतात की बहुतेक सांगलीच्या मिरजेच्या मध्ये एक शाळा आहे मला माहित आहे कुठली कुरपाबाई लगा तत्न झाले हे तत्न पळून आलेलं आहे त्या शाळेत शिकलेला आहे बरं असू दे हे नाही लागलं का तुला नाही असू दे दोन हान ए लगा एवढं कशाला मारलीस याला आणि त्याला सांगायला लागलं एवढं कशाला मारलं याला बाबा माणूस तर मारलं गड्याने सांगितलं खोया सासरवाडला असं जायचं नसते मग कसं जायला असते हा हो करत जायला असते का बघ ह्याचं ऐक असं जायचं असते मी अरे हा हो करत गेलं की सासरवाडी लगेच येते आईला आई बरं माझं लगीन कशाला केलं असेल बरं तुझ्या आईबाला जाऊन विचार काय केल्या आता सांगतो की याच्या गेल्या उद्या गड्याने तत्व तेवढा घालवला गडी हा हो करत चालला बायकोला सासरवाडीला आणायला बरोबर आहे आणि तत्व पारद्याने हराम हराई जाळा लावलेला आता मी काय बोलत नाही आणि रट्ट खायचं काय तर हराम हराईसाठी जाळं लावलेलं भवताने गडी उभा राहिलेलं आता कशी काय काय गडी शंकर शाहीर कवा येते या बरोबर आहे सागर शहर कवा बंद पडतो गडी कंटाळून फोन लावायचं पण झालं बरोबर आहे फार वैतागून गेलं तसले जर कोणी एखादा घावला तर मग त्याला सुट्टी आहे काय म्हणजे माणूस चिडलेला असते बरोबर आहे राग तसं पारद्याने हरण धराई जाळं लावलेलं आणि नेमकं हरण जाळ्यात घावायला हे गडी गेलं पळवून गावाला गडी तेवढे त्यांच्या बरोबर आहे तत्वी सगळ्यांची मारला म्हणता बर आता हा नको बरं का तुला आता सांगतो नाही काय त्याला डोसं फोडेल लगा या हराम पोरला कशाला हाणार एक ह्या रे दगडी घ्या खाला याला लगा सकाळ आता कुठतरी शिकार आली होती आता कुठतरी शिकार आली होती लगा शिकार आता आली त्याला अक्कल नाही त्याला कमी पिल्या काय हा मंत्रच अक्कल नाही त्याला बाबा सकाळ वैतागलो तो नेमका हराम जाळ्यात घावायला कसा काय आलाच रे परिस्थितीनं परदेशा नव्हा मग कसं अरे मला सगळे आहेत रे आई हाय बाप हाय बायको हाय पोर आहे ती भाव हाय बहीण हाय सगळं आहे रड नको ही नेमकं म्हणते काय करते कुणा ठाव माहिती जाऊ मला कळीन झाली कदाकडे बाहेर बिर जायचंय तुला अजून कळत नाही जाताना गाडीत बसल्यावर सांगतो तुला आता गाडीत काय सांगतो बाबा अरे असं सासरवाडला जायचं नसते कसं असते हा करत जाते ती कसं आहे आता सांगतो आई सांग बघू ही नीट वाट धरायची उडी मारायची तर ते एक सचिन काळ्याचं घर येते रस्त्याकडेला सचिन काळ्याच घर बघत नाही नुसता फोनवर बोलतोय आम्ही दोघं आणि एक गाडी गरीब आहे बरोबर आहे लई ताण लागली तर तत्त पाणी पिये सचिन काळे येतं आणि तत्न जरा पुढे गेला की सासरवाडी येते सासरवाडी जवळ तर आहे का इथनं पुढे काय म्हणायचं माहितीये का काय म्हणायचं
अरे सासरवाडी लगेच येत्या आणि बायको लगेच भेटत्या तुला. अरे कसं का म्हणतो मी याकडे बघतो की डोळ्याकडे बसली आहे. ध्यान होय मला वेगळंच वाटलं. असंच होऊ दे आणि एक जाऊ दे असं म्हणत गेला की लगेच सासरवाडी येत्या. गडी घोडा गडी हो गडीनं ऐकलं आणि चालला की असंच होऊ दे आणि एक जाऊ दे असंच होऊ दे आणि एक जाऊ दे. कुठल्या गावात गेला जरा लांबून बोल बरं का आता. कुठल्या गावात गेला तर साथीचा रोग आलेला करोनासारखा. अजून त्याला औषध मिळालं नाही. एक मेलं एक मरून आलं एक जाळलं की दुसरं लगेच गेलेलं. अरे गावातली माणसं वैतागून गेली होती. नेमकं एक मड घेऊन चाललेली आणि हे त्यांच्या पुढे गेलं. असंच होते आणि एक जाऊ दे असंच होते आणि एक जाऊ दे मड ठेवलं खाली. सगळ्यांनी मड खाली ठेवलं. ह्याला एवढा पहिला घरवार जीव आंबून गेलाय आणि ही लागलेली काय श्राप देईल. असंच होऊ दे आणि एक जाऊ दे लगा जीव आंबला की सकाळ माणसं घालून तर तुम्ही सगळ्यांनी बेदम मारला बरं का गड्याला. तत्त गड्याला मारला तर तुम्ही ठरवलं 100% हे माणूस येडा आहे. अरे दादा सासरवाडीला असं जाऊ नको. काय नाही तू आता जवळ आलाय ह्या इथं पुढे सासरवाडी तुझी. मी येणार आहे होय. अरे काय माझे काय भगुल्यावर केस उगलेत का डोक्यावरच उगलेत ना. काय आम्हाला कळायचं पण झाली आता कशावर आहे ते. तुला अजून कळायचं लय बंद होईल. म्हणून गड्यानं ऐकलं कुठल्या गावात गडी गेला गे बरोबर आहे. नेमकं सासूच्या घरी गड्याला कसं तरी